नमस्कार. काही कार्यक्रम पाहताना ऐकताना आपल्याला एका विलक्षण अशा प्रकारच्या अनुभूतीची प्रचिती येते, आनंद मिळतो, ऊर्जा मिळते आणि असं बरंच काही. प्रख्यात कवयित्री आणि लेखिका प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा दया पवार या मागील काही वर्षांपासून सलगपणे आपले पिता बलुतकार पद्मश्री दया पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चावडी हा अतिशय दर्जेदार आणि एक जबरदस्त असा कार्यक्रम उपक्रम दरवर्षी आयोजित करीत असतात. त्याच्यामध्ये कधी काव्य मैफिल, कधी व्याख्यानं, कधी मान्यवरांच्या आयुष्यांवरील चित्रफितींचं प्रदर्शन, असं बरंच काही असतं वेगवेगळ्या स्वरूपाचं. यंदाची ही चावडी नुकतीच ठाण्यामध्ये भरली होती आणि कविवर्य नारायण सुर्वे यांना अभिवादन अशी संकल्पना यंदाच्या या चावडीची होती. लोकशाहीर संभाजी भगत, प्रख्यात कवयित्री आणि लेखिका नीरजा, प्रख्यात अभिनेता आणि कवी सौमित्र अर्थात किशोर कदम, अभिनेत्री चिन्मयी सुमित, दीपक राजाध्यक्ष, अक्षय शिंपी, हेमंत ढोमे, कैलास वाघमारे, स्वतः आयोजक डॉक्टर प्रज्ञा दया पवार आणि सूत्रसंचालक म्हणून ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते असे सगळे दिग्गज यंदाच्या या चावडीमध्ये सहभागी झाले होते. आणि या सगळ्या दिग्गज मंडळींना ऐकण्यासाठी अर्थातच मोठ्या संख्येने रसिकजन उपस्थित होते त्या सभागृहामध्ये. तुम्हाला लोक हो, अभिव्यक्तीचे सगळे प्रेक्षक हो, प्रचंड आवडेल या चावडीमध्ये आता आपल्या या अभिव्यक्तीच्या माध्यमातून सहभागी व्हायला. फक्त एक दिलगिरी आधीच व्यक्त करून ठेवतो. माझ्या नेहमीच्या वापरातील जो मुख्य मोबाईल आहे जरा चांगला, त्याने अकस्मात त्या दिवशी दगा दिला, बिघडला तो. आणि मग जुन्या साध्या मोबाईलवरती मी हा कार्यक्रम जसा जमला तसा चित्रित केलाय. कारण मी पुण्यावरून आलो आणि त्या कार्यक्रमाच्या स्थळी पोचायला मला उशीर झाला. तोपर्यंत सगळा हॉल गर्दीने आधीच भरून गेलेला होता. समोरच्या बाजूनं चित्रीकरण करण्यासाठी योग्य जागा सुद्धा उपलब्ध राहिली नव्हती, एवढी गर्दी होती. इतक्या सगळ्या दिग्गजांना लावता येतील इतके माईक अर्थातच माझ्याकडे नाहीत. आपण फार मर्यादित साधणारे हे अभिव्यक्ती चालवतो. आणि हॉलमधील स्पीकरजवळ माईक ठेवता येईल अशा प्रकारची रचना किंवा सोय त्या सभागृहामध्ये उपलब्ध नव्हती. अशा खूप साऱ्या अडचणी माझ्यासमोर होत्या. परंतु त्यातूनही शक्य तितका चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न मी तुमच्या सगळ्यांसाठी केलेला आहे. जरूर पहा, ऐका. तुमचा हा जो आज उद्याचा विकेंड आहे त्यासाठी ही फार छान अशी वैचारिक, बौद्धिक, सांस्कृतिक मेजवानी ठरेल याची मला पूर्ण खात्री आहे. जरूर पहा, ऐका. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आयोजित कविवर्य नारायण सुर्वे यांना अभिवादन. थोडासा गुन्हा करणार आहे, थोडासा गुन्हा करणार आहे. पद्मश्री दया पवार यांची आठवण म्हणून त्यांचं गाजलेलं गाणं जे आहे, बाई मी धरण धरण मानते. आज लोकशाहीर संभाजी भगत आपल्यासोबत आहे, त्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि संभाजी भगतांना आम्ही विनंती करतो की या गाण्याने आपण सुरुवात करूया आणि मग पुढे आपण भूमिका घेऊया. बाई मी धरण 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 बांधते, माझं मरण 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 काढते ग बाई मी धरण 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 बांधते. झुंजू मुंजू ग झालं पीठ जात्यात आटलं, झुंजू मुंजू ग झालं पीठ जात्यात आटलं. कणी कोंडा ग कोंडा ग कोंडा मी रांधते, बाई मी धरण 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 बांधते, बाई मी धरण 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 बांधते. तीस कासऱ्याला आला, तीस कासऱ्याला आला, जीव मागे घोटाळ्याला, जीव मागे घोटाळ्याला. तीस कासऱ्याला आला, जीव मागे घोटाळ्याला. तीस कासऱ्याला आला, तीस कासऱ्याला आला, जीव मागे घोटाळेला, जीव
माग घोटाळला तानले करू माझले करू पाठी खाली मी डालते बाई मी धरण 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 बांधते धरण 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 बांधते काय सांगू उन्हाच्या झळा काय सांगू उन्हाच्या झळा खावत खाली फुटे शिळा खावत खाली फुटे शिळा कडदाटे पायी पाला मी बांधते बाई मी धरण 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 बांधते बाई मी धरण 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 बांधते पेरा पेरात साखर त्यांचं पिकल शिवार पेरा पेरात साखर त्यांचं पिकल शिवार घोटभर पाण्यासाठी सारे रान धुंडाळीते बाई मी धरण 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 बांधते बाई मी धरण 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 बांधते येल देवाला चढे माझ्या घामाचे अरे येल देवाला चढे माझ्या घामाचे माझ्या अंगणी पाचोळा ग पडे बाई मी धरण 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 बांधते 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 आपण त्या कार्यक्रमाकडे बोलूया. थोडासा गुन्हा करणार आहे. खरं तर ही कविता केवळ कविता नव्हती. ही कविता हा विचार होता. जिथे कोण अडत होते, जिथे गाडं अडलं होतं, त्याला पुढे नेण्यासाठी, एक नवा विचार देण्यासाठी तुर्वेंनी जे शब्द काळ वापरल्या त्याने अनेकांना धक्का बसला, पण अनेक संस्थांनाही हादरून गेली. त्यामुळे या कवितेनेच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. कालच स्वतःनं थोडासा गुन्हा करणार आहे. मी अक्षयला शिल्पीला विनंती करतो की त्यांनी ही कविता सादर करावी. 4 शब्द नारायण सुर्वे. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर, कधी फाटका आत आहे. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर, कधी फाटका आत आहे. कामगार आहे मी, कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. थोडे साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे. थोडे साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे. माझ्या जगाची एक गंध वेणाही त्यात आहे. केव्हा चुकलो मुकलो नवे शिकलो ही आहे. जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे. रोटी प्यारी खरी, रोटी प्यारी खरी, आणखीही काही हवे आहे. याच साठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती फुले मी ठेवत आहे. इथूनच शब्दांच्या हाती खड्ग मी देत आहे. एकटाच आलो नाही, एकटाच आलो नाही. युगाचीही साथ आहे. सावधसा तुफानाची हीच सुरुवात आहे. कामगार आहे मी, कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतांनो थोडासा गुन्हा घडणार आहे. सारस्वतांनो थोडासा गुन्हा घडणार आहे. नारायण सुर्वेंनी जो मार्ग निवडला आणि तो मार्ग त्यांना अगदी जवळचा वाटला तो मर्ढेकरांचा होता. कारण मर्ढेकरांनी त्यावेळी कवितेत एक नवा प्रवाह आणला, नवं युग सुरू झालं असं म्हणतात.
बुद्धी प्रामाण्यवाद असेल, वास्तविकता असेल, आत्मनिष्ठा असेल, प्रतिकात्मकता असेल, या सगळ्याला मर्ढेकरांनी आपल्या कवितेत आणलं आणि तेच नारायण सुर्वेला भावलं. आणि आपली कविता लिहिताना त्यांनी मर्ढेकरांशी बातचीत केली आणि अत्यंत फारच इंटरेस्टिंग अशी ती बातचीत आहे. मी डॉक्टर प्रज्ञा पवारांना सांगेन की मर्ढेकरांची बातचीत ही कविता आपण सादर करावी. त्या मैफलीत आपण गेला होता का मर्ढेकर? त्या मैफलीत आपण गेला होता का मर्ढेकर? सर्वत्र शोधले मी तुम्हाला, दिसला नाही. हा, तसा गर्दीत मिसळण्याचा तुमचा स्वभाव नाही म्हणा. गर्दीत मिसळण्याचा तसा तुमचा स्वभाव नाही म्हणा. कविता होती आपली, पितात सारे गोड हिवाळा म्हणत भेटीगाठी घेताना दिसली. म्हटले ह्या निमित्ताने तरी भेटाल. सर्व सोहळा संपल्यावर आपण गिरगावच्या म्हणा किंवा गिरिनोदयाच्या फुटपाथावर बसून गप्पा मारल्या असत्या. पृथ्वीवरच्या परमेश्वरांनी काय काय निर्माण करून ठेवलंय त्याच्या हकीकती निघाल्या असत्या. कवितांच्या आडव्या अशाश्वत खांबावर पुष्ट करीत कोपरा टेकवून तळ हातावर डोके घेऊन अरे अरे ह्यांचेसाठी काहीतरी करा रे म्हणताना हकले भागलेले, व्याकुळलेले, गदगदून हलणारे तुमचे झाड मी पाहतो आहे मर्ढेकर. मूल्यांचे पडके बुरुज ढासळत असताही, मूल्यांचे पडके बुरुज ढासळत असताही माणसांचे इतके लोभी हो कसे झाला? असा कोणता तंतू तुम्हाला दिसला? काय भावले तुम्हाला? मागचे म्हणजे आपल्याही मागचे मालगुंटवाले तसे भारीच निघाले ना. त्यांचे सोने कसाला लागले? त्यांचे शब्द आम्ही आमच्या ध्वजेवर केव्हाच कोरले. तरीही सिनियरिटीच्या रांगेत तिष्ठत त्यांनाही उभेच राहावे लागते. इतके जड ना आम्ही मर्ढेकर, इतके जड मालगुणला पोहोचायला 1 शतक सहजच लोटले. त्या सोहळ्यातही समस्त जन धन्य जाहले आणि पुन्हा आपापल्या रोजीरोटीच्या विवंचनेत गुंतले. म्हणजे मर्ढेकर पुन्हा मुंग्यांनी वारुळच की हो गाठले. देहूच्या वाण्याचा मागेच निकाल लागला. देहूच्या वाण्याचा मागेच निकाल लागला. परंतु मर्ढेकर गणपत वाण्याचा एकूणच प्रवास काड्यांचा चौथा केव्हाच फुंकला त्याने. माडीही बांधली आहे. विधानसभेत फाड बोलतो. दाराशी नवी गाडीही आहे. म्हणतो कसा नेपाचा नवा कारखानाच आता काढणार आहे. अहो हे आमचे पूर्वज आमचा पराक्रम लिहायचा विसरूनच गेले. बोला आता मर्ढेकर. तसे मर्ढेकर विद्यापीठवालेही चलाक निघाले. तुमचे शब्द बासनात बांधून, तुमचे दुभंगलेपण कातून सांगत त्यावर एक सुंदरसे आध्यात्मिक कलम केले. तुमच्या माणसांची मुळे तर जमिनीत खोलवर रुजलेली, ते मात्र पाना फुलांवरच बोलत राहिले. जे सुंदर असते ना मर्ढेकर तेच सत्यही असते. आणि जे सत्य असते ते क्रांतिगामी आणि गतिमानही असते. अशाश्वत तर बदलतेच, शाश्वतही बदलत असते मर्ढेकर. म्हणजे आता हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे असं नव्हे. माझ्या रोजच्या लढाईत हेच तर मला प्रत्ययाला येते. अहो तुमचा माणूसच पुसला तर नंतर काय हो उरते? बरे झाले मर्ढेकर तुम्ही मला भेटला नाही ते बरेच झाले. कवीचा अहंकार फार मोठा असतो म्हणतात. नारायण सुर्वे तसे कामगार चळवळीचे आणि त्यावेळी लाल बावटा जोरात होता. कामगारांच्या
गेट मिटिंगा, मोर्चे सगळं व्हायचं आणि त्यात कार्ल मार्क्सचा प्रभाव खूप होता आणि तो सुर्वेवर होता. पण सुर्वे कधी स्वतःला असे सांगायचे की मी पोथीनिष्ठ मार्क्सवादी नाही, मी डोळत आहे, हे फार महत्वाचं होतं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने कार्ल मार्क्स ही कविता लिहिली आहे त्यातनं आपल्याला त्याला काय म्हणायचं आहे ते आपण ऐकूया. कार्ल मार्क्स, चिन्मयी आपल्या समोर ही कविता सादर करतो. माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला. माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला. मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता. जानकी अक्का म्हणाली, वैकलंस याला, ह्यो आमचा मार्क्स बाबा. जर्मनीत जन्मला, पोटाभर ग्रंथ लिहिले आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला. संन्याशाला काय बाबा, सगळीकडची भूमी सारखीच. तुझ्यासारखी त्यालाही 4 कच्ची बच्ची होती. माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा. पुढे एका सभेत मी बोलत होतो. तर या मंदीचे कारण काय, दारिद्र्याचे गोत्र काय. पुन्हा मार्क्स पुढे आला. मी सांगतो म्हणाला आणि घडाघडा बोलतच गेला. परवा एका गेट सभेत भाषण ऐकत उभा होता. मी म्हणालो, आता इतिहासाचे नायक आपणच आहोत, या पुढच्या सर्व चरित्रांचेही. तेव्हा मोठ्याने टाळी त्याने वाजवली. खळखळून हसत पुढे येत खांद्यावर हात ठेवीत म्हणाला, अरे कविता बिविता लिहितोस की काय. छान छान, मला सुद्धा गटे आवडायचे. आपल्याला आता ठाण्यातही बिगारी नाके असतील. अनेक सकाळी बिगारी येतात, त्यांना कोण कोण कामाला घेऊन जातो. आता बिगारी नाका हा काही कवितेचा विषय असतो का, पण तो नारायण सुर्वेने केला. तिथल्या ज्या व्यथा आहेत ते बिगारी नाके आहेत, त्याचं एक वर्णन त्याने आपल्या कवितेत केलंय. बिगारी नाका. मी हेमंत ढोलेला सांगेन की ती कविता आपल्यासमोर सादर करावी. बिगारी नाका. नमस्कार. बिगारी नाका. ते सकाळी सकाळीच गोळा होतात कुठून कुठूनचे बिगारी नाक्यात. पुरुष, स्त्रिया, सोबत लहान लेकरूही. सटरफटर कामे, रंगाची, रेती चुन्याची किंवा झाड लोटीची. बायका बायकांच्या घोळक्यात काळे कुळकुळीत खेळून रोजंदारीची वाट पाहत घोळक्या घोळक्याने तिष्ठत. हाकवीत आणावी गुरे तसे हे वेगवेगळ्या प्रदेशातील लोक. पोटार्थी शहराकडे, बिगारी नाक्याकडे. एखादा कमिशन कापून काम आणतो किंवा स्वतःच विचारित येतो एखादा गरजू गृहस्थ. बायका एकट्यात जात नाहीत, रोजंदारीवर मिळून जातात. तशाही स्थितीत स्वतःला जपतात. ते पाले ठोकतात कुठेही, तेव्हा विटांवर विटा रचित घरे बांधतात लोकांची, अथवा खड्डे खणताना आढळतात. शहराची स्वच्छता राखण्यासाठी गळाभर गटारातील गाळही उपसतात. वळचणीला राहूनही नगरवासी नसतात. अस्पर्शितच राहतात महिनोन महिने इमानाने आणि महानगराच्या विकासासाठी पहिल्यांदा पाले यांचीच मोडतात. कळत नाही त्यांना शहरातील लोक परक्यासारखे का वागतात. इतके करूनही ते असे उद्धट का होतात. खाडीच्या आधाराने रेल्वे रुळांच्या कडेने पाले ठोकतात. सधन वर्दळीच्या वस्तीकडे कुठून कुठूनचे गोळा होतात. बिगारी नाक्याकडे, पुन्हा बिगारी नाक्याकडे. आपण
मगापासून सुर्व्यांच्या कविता ऐकतो आहोत. आपल्यापर्यंत सुर्व्यांची कविता का पोहोचते? ती आपल्याशी बोलते, कारण सुर्व्यांची कविता ही संवादी जास्त असते. संवाद असतात तिच्यामध्ये, कोणाशी तरी बोलते ती. आता ती कबुतरांशी बोलते. पण मला त्याच्या आधी तुला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा अरुण खोपकरनी नारायण सुर्वे नावाचा एक लघुपट तयार केला होता आणि नारायण सुर्वेंचा भूमिका त्यासाठी त्यांनी तुला निवडलं, अत्यंत गाजलेली तो लघुपट आहे. नारायण सुर्वे म्हणून त्यांनी काय विचार केला होता तुला घेताना आणि तू कसा विचार केलास नारायण सुर्वे करताना? नारायण सुर्वे ही जी डॉक्युमेंटरी अरुण खोपकरांनी केली, जिला राष्ट्रीय पुरस्कार पाहिली असेल, युट्यूबवर पण आहे ती. आणि त्यांच्या बरोबरचा तो जो 1.5-2 महिन्यांचा जो प्रवास होता तो अतिशय सुंदर होता. कारण त्या डॉक्युमेंटरीमध्ये खुद्द नारायण सुर्वे सुद्धा होते. नारायण सुर्वेचं काम करणारा ऍक्टर मी सुद्धा होतो. त्याच्यामध्ये पहिला शॉट असा होता की मी मेकअप रूम मध्ये मेकअप करून आरशात बघतो आहे आणि मागे सुर्वे उभ्या आणि समोर कॅमेरा आहे, मागे कॅमेरा आहे एक, आणि मी असा बघतोय आरशात आणि सुर्वे माझ्या मागून बाजूला येतात आणि म्हणतात तू कितीही नाटकं केली तरी माझ्यासारखा दिसू शकणार नाही. तेव्हा मी म्हणतो की मी तुमच्यासारखा दिसण्याचा प्रश्न नाही, मी माझ्यासारख्या न दिसण्याचा प्रश्न आहे. माझ्यासारखा न दिसण्याचा प्रश्न आहे. आता मी तुमच्यासारखं न दिसण्याचा प्रयत्न करून तुमच्यासारखं बोलण्याचा, तुमच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करणार, हे तुम्ही समोर असताना मी कसं काय करू, असं मी त्यांना विचारतो. आणि तिथून डॉक्युमेंटरी सुरू होते. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सुर्वे जिथे जिथे राहायचे, त्यांचं घर, त्यांचे नातेवाईक, त्यांची शाळा, सुर्वे आणि त्यांचा मुलगा वफा एका परीक्षेला बसले होते. म्हणजे 7वी, ते पण 7वीला बसले परीक्षेला आणि सुर्वे पण बसले एका वर्गात. मुलगा तिकडे बसला आणि असा सीन होता. हे घडलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणजे रस्त्यावर कुणीतरी टाकलेलं एक जीव कुठून स्वतःचं बोट धरून कसा स्वतःला उभा करतो आणि स्वतःचं नाव सोव्हिएट रशिया पर्यंत कसं नेमून देतो. त्याच्यासाठी PhDची गरज लागत नाही, खूप शिक्षणाची गरज लागत नाही. आयुष्याला भेटलं की आपल्याला सुर्व्यांसारखी कविता येते आणि सुर्व्यांचं जगणं येतं. तर सुर्व्यांबरोबरच्या म्हणजे सुर्व्यांच्या कविता वाचताना सुर्व्यांचा आवाज त्या कवितेमध्ये ऐकू येतो. सुर्व्यांची स्वतःची वाचण्याची स्वतःची ढब होती, तो एक आवाज होता. तर आता त्या डॉक्युमेंटरीमध्ये कविता त्यांच्यासारख्या वाचायच्या की ऍक्टर सारख्या वाचायच्या की मधलं काहीतरी पकडायचं, याच्यावर खूप खोपकरांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं होतं. आणि ते ज्या मिलमध्ये काम करत होते, ती मिल, ते घर, तो परिसर, आम्ही सुर्व्यांबरोबर फिरलो, रात्री अपरात्री फिरलो, तो एक अनुभव होता. दीपकने आता म्हटलं की ते शाळेत असताना तू पाहिलेला पहिला कवी, मी कॉलेजमध्ये असताना माझ्या कवितेवर बोलणारा पहिला कवी नारायण सुर्वे माझ्या कॉलेजमध्ये आला. आणि त्यांचं काम करायला मिळणं हे मी माझं नशीब समजतो. आता माझ्या चेहऱ्यामध्ये लोकांना आंबेडकर दिसले, नारायण सुर्वे दिसले, र.धो. कर्वे दिसले, आणखीन हरिलाल दिसला, हरिलाल दिसला, असे अनेक लोक दिसले. आता मटकी मध्ये बापट दिसले. जेव्हा नागरांनी मला विचारलं सर तुम्ही बापट, तुमचा आडनाव बापट, म्हटलं बापट बघ माझं इकडे बघ, हे काय बापट दिसतो का? तर ते म्हणाले आपण तुम्हाला निळे डोळे लावू. आणि त्यांनी निळ्या लेन्सेस लावल्या मला. पण नागराज दिग्दर्शक म्हणून एके ठिकाणी नापास झाला. त्याने एकही क्लोजअप डोळ्यांचा घेतला नाही. माझ्या काळ्या रंगामध्ये निळा रंग लेन्सचा विहून गेला आणि मला बापट बापट म्हणून बोलवायचे, म्हणून मी बापट होतो. काम कसं केलं ते तुम्ही ठरवा. तर हे सगळं पाहिलं होतं. तर मला नारायण सुर्वे
उभं करताना खूप मजा आली. कबुतऱ्या, अबे उतर उतर खाली, उतर. कबुतऱ्या उतर रे बाबा उतर. हा खांब काही आपल्या बापाचा नाही, हा खांब काही आपल्या बापाचा नाही, सरकारी खांब आहे, रजिस्टर आहे दप्तरात. आणि हे वरचं आभाळानं कबुतऱ्या, आणि हे जे वरचं आभाळानं कबुतऱ्या, हे पण साले वाटून घेतले रे लोकांनी, हे पण साले वाटून घेतले रे लोकांनी. वाटा वाट आहे सगळी आणि बाटा बाट सुद्धा. कबुतऱ्या तू थरथरतोस तारेसारखा शीख पीक झालास का रे? कबुतऱ्या तू थरथरतोस तारेसारखा शीख पीक झालास का रे? थांब 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 थांब, मीच येतो खांबावर. हलू नकोस, पळू नकोस, घाई करू नकोस. अरे अशा वेळी अनुभवी हातांची गरज असते कबुतऱ्या. आयुष्य बर्बाद झाले आपले खांबावर चढण्या उतरण्यात, तारा जोडण्यात, अंगातला वास वाळवण्यात. आयुष्य बर्बाद झाले खांबावर चढण्यात उतरण्यात, तारा जोडण्यात, अंगातला वास वाळवण्यात. खांबावर बसून लाईनी चढवतो ना रे, तेव्हा माणसापासून कितीतरी वर असतो. आभाळ घोर पसरल्यासारखा वाटतो मीच मला. अशा वेळी या घामातली मस्ती तुला कळायची नाही रे कबुतऱ्या. बघतोस काय असा टका मका. माणसावर विश्वास नाही ना तुझा, माणसावर विश्वास नाही ना तुझा, आपला बी नाही. माणसावर विश्वास नाही ना तुझा, आपला बी नाही. पण एकमेकांशिवाय ही दुनिया चालत नाही. टक्कारतात एकमेकांना तरी माणसांनाच माणसांचा आधार घेतल्याशिवाय भागत नाही. सगळं जल जंगल आणि कुत्रा खाईना हाल. सगळं जल जंगल आणि कुत्रा खाईना हाल. तरी कबुतऱ्या आपल्याही घामाला केव्हा तरी नवा अर्थ येईल. तेवढाच भरोसा बघ. तू सुद्धा दुःखी दिसतोस रे कबुतऱ्या, तू सुद्धा दुःखी दिसतोस रे कबुतऱ्या. असा भोंडा रे कसा. तुझी पिसं कुणी कापलीत का रे, का मारलं तुला कुणी, असा वाचकलास का? हे बघ, दुःखाजवळच दुःखी उभा राहतो, आपलं मन हलकं करून घेतो. वाटतात रे एकमेकांना पाणीदार मोती, मूळचा माणूस मुळाला पुन्हा भेटतो. हे सगळं तुला सुद्धा काहीतरीच वाटत असेल ना रे, हे सगळं तुला सुद्धा काहीतरीच वाटत असेल ना रे कबुतऱ्या. विचार करून करून माझा सुद्धा भेजा खराब होतो. उत्तरेकडचा मंगैया आणि दक्षिणेकडचा रामैया डायलॉग बहुत अच्छा मारतो म्हणतात. उत्तरेकडचा मंगैया आणि दक्षिणेकडचा रामैया डायलॉग बहुत अच्छा मारतो म्हणतात. पण कबुतऱ्या तुझी शपथ, आपण केव्हा तरी गाणं लिहणार, आपण केव्हा तरी गाणं लिहणारच आणि साल्यांना दाखवून देणार. पण कबुतऱ्या आपलं हे मन रे कोण छापणार, आपलं हे मन रे कोण छापणार. माझा पेपर म्हणजे ही धरती आणि तुझा पेपर म्हणजे हे आभार. असा बस खांद्यावर बस, असा बस खांद्यावर बस बस. आपण घरी जाऊ चल. एक इच्छा आहे आपली कबुतऱ्या, हा जो सूर्य आहे ना रे त्याला खांद्यावर मिरवत नेण्याची, हा जो सूर्य आहे ना त्याला खांद्यावर मिरवत नेण्याची. हा कबुतऱ्या क्या आयडिया आहे. एका खांद्यावर तू आणि दुसऱ्या खांद्यावर हा सूर्य. जमलं ये ये. अबे उतर, ए उतर रे, ए कबुतऱ्या. अबे मी मिर्जाला विनंती करतो की चंद्राला
चंद्रासाठी 4 हिताच्या गोष्टी ही कविता आपण सादर करावी. नमस्कार. चंद्रा, या खिडकीतून सरळ आत उतरून ये. या खिडकीतून सरळ आत उतरून ये. चल हे कपडे घाल. तुझी कोमल बोट मळतील. तुझी कोमल बोट मळतील, मळू दे. हाताला घट्टेही पडतील, पडू दे. सर्वांची सुरुवात अशीच होत असते. सर्वांची सुरुवात अशीच होत असते. झुपकेदार मिशांचा हा इंजिनियर ढग जवळ येऊन थपकावा तसा थपकेल. झुपकेदार मिशांचा हा इंजिनियर ढग जवळ येऊन थपकावा तसा थपकेल. विचारेल हे नाजूक रुपडे कुठले. तू मात्र आपले लक्ष समोरच ठेव. फारच मोठे वय झाले रे तुझे. चालेल म्हणा रात्र शाळेत सहज घेते. चालेल म्हणा रात्र शाळेत सहज घेतील. जीवनाची सर्व रहस्ये तुला तिथे गुंजळतील. आणखीन एक, सूर्य मालिकेतील सर्वांविषयी विचार करणारे आम्ही कधी भाकरीचा चंद्र म्हणतो, कधी गालावरचा. फारच भिजल्यात रे या उपमा. फारच भिजल्यात रे या उपमा. तू आपला आमच्यासारखा सामान्य हो. ही तुझी पावती ट्रेड युनियनची. चंद्राला ट्रेड युनियनची पावती देणारे नारायण शिरोळे पहिले कवी असतील आणि पहिला माणूस असेल तिथे. ही तुझी पावती ट्रेड युनियनची. पृथ्वीवरून सहजच दिसेल एवढा मोठा विराट कारखाना भेट म्हणून. परतीच्या वाटा आधीच विचारू नकोस. परतीच्या वाटा आधीच विचारू नकोस. येतानाच्या सर्व खुणा तू विसरला असशील तर आमचे हात तुला मार्ग दाखवतील. तर आमचे हात तुला मार्ग. आपल्याकडे जे कला प्रकार आहेत, ज्या लोककला आहेत, त्यात लावणी अत्यंत लोकप्रिय असा कला प्रकार. पट्टे बाबुरावांपासून आज त्या गुरुपुत्रपर्यंत अनेकांनी लावणी लिहिलेल्या आहेत. पण नारायण सुर्वेंनी गिरणीची लावणी लिहिली. अशा पद्धतीने गिरणीची लावणी होऊ शकते का, ती त्यांनी लिहिली आहे. आणि मी त्याला सांगेन की त्यांनी लिहिलेली गिरणीची लावणी आपल्या समोर पेश करावी. गिरणीची लावणी. 7 वाजता सकाळी भोगा वाजवी भूपाळी. अरे 7 वाजता सकाळी भोगा वाजवी भूपाळी. सुरू होते पहिली पाळी मोठ्या डौलात. सुरू होते पहिली पाळी मोठ्या डौलात. चाक फिरे गारा गारा सुतनी घे भरा भरा. चाक फिरे गारा गारा सुतनी घे भरा भरा. नटवया वसुंधरा आमच्या घामातून दाजी हे गरी 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 दी. लेऊन सुत नऊवारी. अरे लेऊन सुत नऊवारी नखरा बाबिनीचा भारी. अरे लेऊन सुत नऊवारी नखरा बाबिनीचा भारी. कांडी गोल गोल फिरे कांडी गोल फेरा मारी साच्यातून. कांडी गोल फेरा मारी साच्यातून. झडपीनं घालून वारा कापसाना देई थारा. झडपीनं घालून वारा कापसानं दे थारा. जोडून तुटलेला तारा तारा जुळवून. जोडून तुटलेला तारा जुळवून दाजी हे री गरी 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 गरी. ऐका घामाची कहाणी हिरवी कळ जादूवानी. ऐका घामाची कहाणी हिरवी कळ जादूवानी. तंतू तंतूला जोडून वस्त्र गुंफून. तंतू तंतूला जोडून वस्त्र गुंफून. रंग घेऊन आभाळाचा हिरव्या सोनाळ शेताचा. रंग घेऊन आभाळाचा हिरव्या सोनाळ शेताचा. 7 रंगी इंद्रधनुत वस्त्र भिजवून. 7 रंगी इंद्रधनुत वस्त्र भिजवून ताजी हे री गरी 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 री. मलमल आणि गोरवा झोक साडीचा हिरवा. मलमल आणि गोरवा झोक साडीचा हिरवा. शालू पैठणी भगवा झरके पितांबर. शालू पैठणी भगवा झरके पितांबर. शोभे काळी चंद्रकळा.
मोर पिसावानी डोळा शोभेच काळी चंद्रकळा मोर पिसावानी डोळा जणू गुलाबाचा कळा टाकी भुलवून जणू गुलाबाचा कळा टाकी भुलवून ताजीरा गरी 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 गरी